की भाजपवाले आता अलीकडे त्यांना काही दुसरं कळत नाही आणि राहुल गांधीला ते खूप घाबरतात आणि राहुल गांधीच्या बद्दल त्यांनी सांगितलं की 2 वर्ष झाले भगवान श्रीरामाचं मंदिर अयोध्येत झालं, ते गेले नाही. मी सांगितलं की राहुलजी भगवान श्रीरामांची जी भूमिका होती तेच काम राहुलजी करतात आहेत. देशातल्या शोषित पीडित लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि देशाचं संविधान वाचवण्याचं काम राहुलजी करतात आहेत. आणि राहुलजी जेव्हा अयोध्येला जातील ते मंदिरामध्ये जातीलच, भगवान श्रीरामाचं दर्शन करतील, पण भगवान श्रीरामाच्या पावलावर राहुलजी काम करतात आहेत हे मी सांगितलेलं आहे. मी भगवान श्रीरामाचं आणि राहुलजीची बराबरी केलेली नाही. भगवान श्रीरामाचं काम करणं, त्यांच्या विचाराचं काम करणं हे बराबरी होतं असेल तर मग नरेंद्र मोदींनी भगवान श्रीरामाला छोटंसं दाखवून आपल्याला मोठं दाखवलं होतं, तर ते कुठलं हे रामभक्त आहे हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आणि ते बंडखोरी शमवण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांना फोन करतात. आता भाजपमध्ये अजून खूप उद्रेक होणार आहे, त्यांच्या मंत्रिमंडळातही उद्रेक होणार आहे. भाजपच्या राज्य पातळीमध्येही मोठ्या प्रमाणात उद्रेक चाललेला आहे. त्यामुळे फडणवीस आता त्यांच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी बंड केला त्यांना काही लालीपाप देऊन त्यांना शमवू शकतील, पण निवडणुकीच्या नंतर भाजपमध्ये मोठा बंड होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौराचाच विषय आहे. कोण व्हावं, उत्तर भारतीय, मराठी आणि खान वगैरे असं सगळं चाललेलं आहे. नितेश राणेंनी सुद्धा ट्विट केलं. मला वाटतं की भाजपनी या सगळ्या विषयाची चर्चा करण्यापेक्षा मुंबईला ज्या पद्धतीनं घाण केलं, मुंबई जशी विकली आणि महाराष्ट्राला महागाच्या आगीमध्ये झोकलं. आपल्याला माहितीसाठी सांगतो की पेट्रोल डिझेलची किंमत हे 30 रुपये 50 पैसे आहे मूळ किंमत, आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार 40 रुपये 50 पैसे घेते, केंद्र सरकार जवळपास 20 रुपये घेतं. असं करून या पेट्रोल डिझेलच्या किमती ज्या 100 वर गेलेल्या आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई आणि महागाईच्या आगीमध्ये लोक जगतात आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आणि बेरोजगारीमुळे आज राज्यातली परिस्थिती भयानक आहे. ही शहरातल्या निवडणुका आहेत, महानगरपालिका, आणि गेल्या 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका झाल्या नाहीत आणि राज्य सरकार आणि प्रशासक यांनी ज्या पद्धतीनं महानगरपालिका, ज्या मुंबई असेल, अनेक महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, अनेक महाराष्ट्रातल्या नागपूर असेल, या सगळ्या कर्जबाजारी करून ठेवलेल्या आहेत. आणि मग या निवडणुकीच्या नंतर या सगळ्या लोकांवर पुन्हा कर्जाचा भार पडणार आहे आणि त्याच्यात महागाईच्या आगीत लोकांना जावं लागणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की भाजप मुद्दामून हिंदी भाषिक, मराठी भाषिकांचा मुद्दा उपस्थित करून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करते आहे. जनतेच्या प्रश्नावर तुम्ही जा. आज तुमचं सरकार 11 वर्ष महाराष्ट्रामध्ये आहे. तुमच्या सरकारने या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेसाठी काय केलेलं आहे ते आपण सांगावं. आणि कर्ज घेऊन लोकांवर किती कर्ज लादलं आणि त्याच्यात भ्रष्टाचार तुम्ही किती केला ते त्यांनी सांगावं. तेव्हाच खऱ्या अर्थानं दूध का दूध, पाणी का पाणी होईल. हो, पुण्यामध्ये अजितदादा शिंदेशी बोलून युती करण्याच्या तयारीत आतापर्यंत विरोधात होते. आता निवडणूक लागताना त्यांना युतीची आठवण होत. बघा, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आपण पाहिलं होतं की अधिवेशनाच्या काळात त्यांनी सांगितलं होतं की महायुती एकत्रित लढेल. मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं की निवडणुका लागू द्या म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती पुढे येणार आहे. आता ती वस्तुस्थिती तुम्हाला पुढे आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.